श्री स्वामीराज माऊली. हे यवनग्रस्त स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते. ते राजदरबारी नोकरीच होते. ज्या वेळेला स्वामी समर्थ महाराज राजवाड्यात जात तेव्हा ते स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात असत. हळूहळू ते स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीत अगदी तल्लीन झाले. त्यांची ब्रह्मानंद टाळी लागत असे. पण मुसलमान असल्यामुळे त्यांना घरच्या लोकांचा फार त्रास झाला. त्यांच्या समाजाचा फार त्रास झाला. कारण या मुसलमान समाजात एका हिंदू संताचं भक्त होणं तसं पचण्यासारखं नव्हतं. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी. श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. भक्तांनो, आज जी मी स्वामी समर्थ महाराजांची अशी घटना सांगणार आहे त्यात आपल्याला ती निश्चितच कळेल की महाराजांना कुठच्याही पद्धतीचा जाती धर्माची बंधनं नव्हती. महाराजांना जे काय पाहिजे होते ते फक्त भक्ती आणि शुद्ध अंतःकरणाची माणसं. कारण आजच्या या स्वामी भक्ताकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की स्वामी समर्थ महाराजांनी जे जवळ लोकांना घेतलं ते त्यांचा गुण बघून, त्यांचा धर्म बघून नाही. तुम्ही कोणत्या धर्मीयाचे आहात त्याच्याशी त्यांना काही संबंध नव्हता. तुम्ही हिंदू असाल, मुसलमान असाल, ख्रिस्ती असाल किंवा लिंगायत असाल, त्याच्याशी काहीही महाराजांचा संबंध नसायचा. महाराजांना जे पाहिजे होतं ते तुम्ही उत्तम मनुष्य असणं. आणि जर तुम्ही उत्तम मनुष्य असणार, तुमच्याकडे उत्तम माणुसकी असेल तर महाराज तुम्हाला नेहमी सांभाळत, तुमचा योगक्षेमच चालवत आणि आजही चालवतात. कासम जमादार नावाचा हा ग्रस्त स्वामी समर्थ महाराजांचा निस्सीम भक्त होता. तो राजवाड्यामध्ये राजदरबारी कामाला असत आणि ज्या वेळेला स्वामी समर्थ महाराज राजवाड्यात येत त्या महाराजांच्या सानिध्यामध्ये वेळ घालवायला येथील सर्व लोकांना जसं बरं वाटायचं तसंच ह्या कासमला सुद्धा त्यांच्याचबरोबर राहण्यासाठी खूप आनंद व्हायचा. महाराजांचं सानिध्य, महाराजांचा सहवास आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद याच्यासाठी अक्कलकोटमध्ये सर्वत्र सर्व लोक अगदी व्याकुळ असत. असंच एके दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला राजवाड्यामध्ये आलेले असता तिथे कासमसुद्धा होता. कासमने महाराजांना बघितलं. आज त्याला असं वाटलं आपण काहीतरी महाराजांकडे मागूया, आपली उणीव जी का आहे त्याची महाराजांकडे प्रार्थना करूया. तो हात जोडून महाराजांपुढ्यात उभे राहिला. पण तोच महाराज तिथून उठले आणि त्याला म्हणाले, अरे चल चल, तेरे घर मुझे नहाना आहे, तुझ्या घरी मला येऊन आंघोळ करायची. झालं, त्याचं ते मागायचं राहून गेलं. पण महाराजांनी त्याला काहीतरी विशेष सेवा दिलेली आहे, मला घरी घेऊन चल, तुझ्या घरी मला आंघोळ करायची आहे. याचा त्याला इतका आनंद झाला की लागलीच तो महाराजांना घेऊन आपल्या घरी गेला. अक्कलकोटपासून काही अंतरावरती मैंदरकी गावाचं एक गाव आहे. ह्या मैंदरकी गावामध्ये तो राहत होता. तो स्वामी महाराजांना आपल्या घरी मैंदरकीमध्ये घेऊन गेला आणि त्यांनी महाराजांच्या स्नानाची उत्तम सोय केली. पण महाराज तेवढ्यात म्हणाले, अरे यहाँ नाही, काही बाहेर नाहते. कासम जमादाराने लगेच घराबाहेर महाराजांच्या आंघोळीची सोय केली. पाट मांडला, पाणी तापवलं, अत्तर वगैरे सर्व सोय केली आणि मनसोक्तपणे स्वामी समर्थ महाराजांना आंघोळ घातली. महाराजांची जशी आंघोळ होताच महाराज जरासुद्धा तिथे थांबले नाही. तडक तिथून उठले आणि सपासप पावलं टाकत अक्कलकोटात पुन्हा येऊन विराजमान झाले. हा कासम जमादार त्यांच्या पाठी धावत होता. पण महाराजांची पावलं ती, महाराज एकदा सपासप पावलं टाकत राहिले का लोकांना त्यांच्या पाठी धावावं लागायचं. स्वामी महाराज अक्कलकोटात आले आणि कासमकडे लक्षसुद्धा दिलं नाही. पण काही दिवसातच कासमला एक गोड बातमी मिळाली. त्याच्या बायकोला दिवस गेले होते. खरं तर त्याची प्रार्थना, त्याची उणीव तीच होती. तो स्वामी महाराजांना तेच सांगणार होता की आज माझं इतके वर्ष लग्न होऊन सुद्धा मला मूलबाळ नाही आहे,
महाराज तिथे लक्ष द्या, माझ्यावर तू कृपा करा, मला एखादं मूल होऊ द्या. पण स्वामी समर्थ महाराजांचा हा भक्त, त्याला महाराजांकडे मागण्याची काहीच गरज नव्हती. महाराज अंतर्ज्ञानी होते, महाराजांना माहिती होतं आपल्या भक्तांना काय पाहिजे. तो मागण्याच्या अगोदरच स्वामी महाराजांनी त्याच्यावरती कृपा केली, त्यांना आशीर्वाद दिला. आता महाराज त्याच्या घरी जाऊन त्याच्या घराबाहेर येऊन जे न्हाणं जे होतं, आंघोळ करणं होतं, त्याचा अर्थ ते महाराजच जाणवत. पण तेवढं महाराजांनी केलं काय, आणि महाराजांनी जणू त्याला आशीर्वादच दिला. काही दिवसांनी त्याच्या घरामध्ये बाळ रांगणार होतं. त्याचा आनंद अगदी खूप होता त्याला. तो लागलीच महाराजांकडे आला आणि महाराजांकडे हात जोडून उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत होते. महाराज ते समजले. त्याला म्हणाले, अरे जाओ, खुशिया मनाव. भक्त म्हणजे या कासम जमादार स्वामी महाराजांच्या सानिध्यात नेहमी असत, स्वामी महाराजांचा भक्त असत. पण त्याला आपल्या राजदरबारी नोकरीला तो होता, त्याच्यामुळे नोकरी धंदा सांभाळूनच तो महाराजांकडे येत असत. पुढे काही दिवसांनी या कासम जमादाराची अक्कलकोटच्या कैदखान्यामध्ये रवानगी झाली. सर्व कैद्यांना सक्त मजुरीसाठी तिथे बाहेर घेऊन जाणं, त्यांच्याकडून खडी फोडून घेणं, आणि हे सगळं काम झालं का पुन्हा त्यांना एकत्र करून बंदिस्त करून त्या कैदखान्यात आणून ठेवणं, हे त्याच्यावरती एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. आणि असंच एके दिवशी तो सर्व कैद्यांना सक्त मजुरीसाठी खडी फोडण्याकरिता कडपगावला घेऊन गेलेला असताना त्याच्या लक्षात असं आलं की एक कोणतरी कैदी तिथे नाही आहे. त्यांनी लागलीच कैद्यांना मोजलं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एक कैदी इथला कमी आहे. तो खासावीस झाला. त्यांनी खूप चौकशी केली, खूप शोधाशोध केली, पण काही केल्या त्याला एक तो कैदी मिळाला नाही. तो कैदी त्याच्या डोळ्यात चुकून तिथून निसटला होता, पळून गेला होता. पण लख्ख प्रकाशाची वेळ होती, त्यामुळे त्याला जास्ती पळून जाता आलं नाही. त्यांनी असा विचार केला, एका खंडकामध्ये आपण लपून राहूया, आणि मग काळोख झाला, सूर्य मावळतीला आला का तिथून आपण बाहेर पडलो तर कोणाला दिसणार नाही. आणि त्यांनी तसंच केलं. फक्त म्हणजे या कासम जमादाराला मात्र काही कळत नव्हतं. मी आणलेल्या कैद्यांमधला एक कैदी कुठे गेला, आता मी राजेसाहेबांना उत्तर काय देणार, आणि राजेसाहेबांना उत्तर देऊन तरी काय होणार आहे. राजेसाहेब आपल्याला शासन करणार हे मात्र निश्चितच. न जाणो कदाचित आपली सुद्धा कैदखान्यामध्ये रवानगी होईल, आपण सुद्धा त्यांच्यातलेच एक कैदी होऊ, आपली लाज जाईल, सर्व समाजात आपली थुतू होईल. या विवंचनेत तो कासम जमादार होता. तो स्वामी महाराजांचा भक्त होता. त्यामुळे अशा संकट समयी त्यांनी महाराजांचा धावा केला. स्वामी महाराज, आता मला वाचवा, माझं इतर कोण आहे. तुम्हाला माहिती आहे मी कुठच्याही पद्धतीचा भ्रष्टाचार केला नाही, स्वतःहून कुठल्याच तिथल्या कैद्याला सोडलं नाही, ना त्याला पळून जाण्यास मुभा दिली. मग अशा वेळेला माझ्यावरती हे जे काही संकट आलेलं आहे, मला आता उद्या राजदरबारात जाऊन मला उत्तर द्यायचे आहे. तो एक कैदी कुठे गेला, माझ्या चुकीनेच गेलेला आहे तो निश्चित, माझीच चूक आहे, त्याची जबाबदारी मलाच घ्यावी लागणार आहे. मग मी जबाबदारी घेतल्यावरती माझं काय होईल, तेव्हा महाराज तुम्ही मला सांभाळा, माझं रक्षण करा, असा त्यांनी महाराजांचा पूर्ण दिवस धावा केला. त्या दिवशी रात्री त्याला धड झोपसुद्धा लागली नाही. रात्रभर तो तळमळत होता की दुसऱ्या दिवशी राजाच्या समोर जाऊन आपण काय सांगायचं. दुसरा दिवससुद्धा उजाडला. आता त्याला सर्व कैद्यांना घेऊन जाण्या अगोदर राजेसाहेबांच्या राजदरबारी जाऊन राजांना त्यात नेमकं काय घडलं आहे ते सांगावं लागणार होतं. भक्त म्हणजे इथे जो तो कैदी लपला होता त्या खंडकामध्ये, तो काळोख होण्याची वाट बघत होता. काही वेळाने सूर्य मावळला सुद्धा, सर्वत्र काळोख झाला. पण ज्या ज्या वेळेला तो त्या खंडकातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असे, त्या वेळेला एक भला मोठा उंच धिप्पाड असा दिगंबर संन्यासी त्याला लाथ मारून खाली फेकत होता. त्याने कितीतरी प्रयत्न केला, पण त्या दिगंबर संन्यासाच्या पुढे त्याची काहीच चालली नाही. अखेर अगदी दमून भागून त्याला खंडकाच झोप लागली. तो तिथे झोपी गेला. रात्रभर तो तिथेच झोपला होता, कारण त्याला बाहेर येणं शक्यच नव्हतं. ज्या ज्या वेळेला तो बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा, त्या वेळेला तो धिप्पड उंचाचा असा दिगंबर संन्यासी त्याला लाथ मारून पुन्हा खाली फेकायचा. असं करता करता दुसरा दिवस उजाडला. तिथल्या ते कडकबावीच्या सगळ्या गावकऱ्यांची रहदारी सुरू झाली. तेथील एका गावकऱ्यांनी त्या कैद्याला त्या खंडकात लपलेला बघितला
आणि लागलीच अक्कलकोटच्या राजदरबारी जाऊन कळवलं. ही बातमी सर्वप्रथम अगदी जमादार साहेबांकडे आली. जमादार साहेब लगबगीने तिथे गेले, त्या कैद्याला बाहेर काढलं आणि ताबडतोब राजांच्या पुढे उभा केला. राजांची सभा मागून ते म्हणाले, काल जो निसटलेला जो कैदी आहे त्याला मी आता पकडून आणलेला आहे. सर्वप्रथम तुमच्या पुढे पेश करतो आणि नंतर तुरुंगात त्याला डांबतो. राजेसाहेबांनी जमादार साहेबांची अगदी निर्दोषपणे मुक्तता केली. त्याला ते काहीही म्हणाले नाहीत. आता जमादार साहेबांचा जीव अगदी मुठीत पडला. मोठ्या संकटातून त्यांची मुक्तता झाली होती. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना संकटमुक्त केलं होतं याची जाण त्यांना पूर्णता होती. कारण त्यांना माहिती होतं की स्वामी समर्थ महाराजांनीच आपल्याला जे काय आहे ते संकटातून मुक्त केलेलं आहे. भक्त मंडळी तो धावत धावत स्वामी महाराजांकडे गेला. स्वामी महाराजांचे पाय आपल्या उळाशी कवटाळून अगदी रडू लागला. म्हणाला, महाराज, आता ह्याच्या पुढे मला कोणाचीच नोकरी करायची नाही आहे. मी फक्त तुमचाच सेवक व्हायचे, तुमच्याच सेवेत राहणार. मी आता कुठेही जाणार नाही, कारण माझे वाली तुम्हीच आहात. मला जे काही एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही वाचवलेलं आहेत, आता मला कोणाची चाकरी करायची नाही आहे. आता मी फक्त तुमचा आणि तुम्ही माझे. हे सर्व काय ऐकून स्वामी समर्थ महाराज एखाद्या लहान मुलासारखे खतखतून हसत होते. जणू त्यांची प्रार्थना कबूल करत होते. तो जे काय म्हणत होता ते मान्य करत होते. आता हा कासम जमादार स्वामी महाराजांच्या सान्निध्यातच कायम राहू लागला. तो कुठेही जात नसे, कोणतंही काम करत नसे, अगदी अहोरात्र महाराजांच्या सान्निध्यातच असायचा. असं करता करता महाराजांच्या सान्निध्यातच त्याची ब्रह्मानंद टाळी लागायची. तो कोणाशी बोलायचा नाही, कोणाला काही उत्तरंसुद्धा द्यायचं नाही. एक ठग आपला आकाशगाडे पाच काहीतरी बडबड चुटपुटतो राहायचा. महाराज कधी कधी त्याला म्हणायचे, पीर साहब यहाँ आओ. एवढं ऐकलं की तो महाराजांच्या पुढे हात जोडून उभा राहायचा. त्याला खाण्या पिण्याची कशाचीच भ्रांत नसायची. फक्त महाराज आणि तो स्वतः. त्या अलीकडे पलीकडे काय आहे, काय विश्व आहे हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं, कारण तो पूर्णतः महाराजांचा होऊन गेलेला. एके दिवशी स्वामी समर्थ महाराजांनी चोळप्पांना सांगितलं, अरे चोळ्या, या जमादाराला 2 भाकऱ्या रोज देत जा. त्यानुसार चोळप्पांनी घरी सांगितलं. चोळप्पांची बायको त्याला रोज 2 भाकऱ्या देत असत. पण हळूहळू त्या 2 भाकऱ्या देणं तिला जड जाऊ लागलं. तेव्हा तिने पुन्हा ते बंद केलं. तो आपला उपाशी तापाशी स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यातच राहायचा. तो कुठे जात नसत, तो कुठे जात नसत. एके दिवशी महाराजांना त्याची दया आली. महाराजांनी आपल्या पायातील चर्मपादुका काढून त्याच्याकडे स्वाधीन केल्या आणि म्हणाले, तू तुझ्या गावाला जा, तुझ्या घरी जा. मी तुझ्याबरोबर सदोदित आहे. मी तुला कुठे लांब करत नाही आहे. या पादुकांची पूजा कर, मी तुझ्याबरोबरच आहे. अगदी कायम आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या त्या प्रासादिक पादुका हातात घेताच त्याला इतका आनंद झाला की त्या अगदी उराशी बाळगून तो आपल्या घरी गेला आणि आपल्या घरी त्या पादुकांची स्थापना करून तो तिथे त्याची सगळी पूजा करू लागला. भक्त म्हणजे तो यवन होता. त्याच्या घरच्यानं एखाद्या हिंदू संताच्या पादुका घरी घेऊन येणं हे कसं काय खपेल. त्याला त्याचा खूप त्रास झाला. त्याच्या बायकोनी, त्याच्या मुलांनी त्याला खूप विरोध केला. तो मुलगा ज्या स्वामी समर्थ महाराजांच्याच आशीर्वादाने ज्याचा जन्म झालेला, तो सुद्धा त्याला विरोध करू लागला की आपल्या घरामध्ये हिंदू संत स्वामी महाराजांच्या पादुका नको. ही बातमी जेव्हा सर्वत्र पसरली तेव्हा त्याच्या त्या यवनी समाजाने त्याच्यावरती बहिष्कार टाकायचं ठरवलं. तेव्हा मात्र त्याच्या बायकोनी, त्यांच्या मुलांनी त्याला घराच्या बाहेर काढलं. पादुका घेऊन तू चालता हो, पण आमच्या घरात नको राहू. हा कासम जमादार बहुतांश विधेयी अवस्थेत असत. त्याला त्याच्या मुलांनी आणि बायकोनी तिथं त्याचा हात पकडून बाहेर काढलं, हातात पादुका दिल्या आणि एका झाडाखाली नेऊन त्याला बसवलं. हा तिथे कायम राहिला. हा कोणाकडे काही मागत नसत. कोणी काही आणून दिलं तर खात, नाही तर ते सुद्धा खात नसत. हळूहळू लोक त्याच्याकडे येऊ लागले. स्वामी समर्थ महाराजांचा तो भक्त म्हणून त्याला सुद्धा भजू लागले. अडले नडलेली लोक त्याच्याकडे येऊन हात पसरू लागले. तो काहीही बोलत नसत.
आलेल्या प्रत्येक जणाला स्वामी समर्थ महाराजांच्या त्या चर्म पादुक्याच्या खालची माती काढून देत. तो मातीचा प्रसाद घेऊन सर्वजण अगदीच आपापल्या घरी जात. त्यांच्या व्यथा ज्या काय होत्या त्या दूर होत, त्यांच्या मनोकामना पूर्ण होत. ही बातमी जेव्हा सर्वत्र पसरली तेव्हा सर्व गावकरीच काय तर त्यांच्या समाजातली मुसलमान यवन लोकंसुद्धा त्याच्याकडे येऊ लागली, त्याला भोजू लागले. स्वामी समर्थ महाराजांच्या त्या चर्म पादुकांवरती पैशाचा ढीग पडू लागला, फळं पडू लागली, रोज शेकडो नारळ येऊ लागले. हे पाहता त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलाला मात्र लोभ झाला. आपण याला घराच्या बाहेर काढला खरा, पण ज्या लोकांसाठी आपण त्याला घराच्या बाहेर काढला, आपल्या समाजातली जी लोक त्यांनी आणलेल्या पादुकांना विरोध करत होते, ती सर्व लोक आज त्याच्याकडे जाऊन डोकं टेकतायत. मग अशा वेळेला आपण त्याला पुन्हा घरात घेऊया. पुन्हा घरात घेतल्यावरती त्याच्याकडे त्या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका ज्या आहेत त्या पादुकांवरती आलेला पैसा, आडका, मिठाई आणि नारळ वगैरे ही सगळी संपत्ती जी आहे ती रोज आपल्याला मिळत राहील. त्यांचा त्याच्या पाठीत स्वार्थ होता. त्यांनी पुन्हा जमादाराला आपल्या घरी आणलं. आता जमादाराच्या घरी लोकांची गर्दी होऊ लागली, त्याच्यावरती भरपूर पैसे येऊ लागले, भरपूर नारळ येऊ लागले, भरपूर मिठाई येऊ लागली, सर्व काही येऊ लागलं. हे सर्व ती जमादाराची बायको आणि तो मुलगा काढून घेत. स्वामी समर्थ महाराजांच्या ठाई महाराजांच्या पाशी त्यांचा विश्वास नव्हता, त्यांची श्रद्धा नव्हती, महाराजांवरती त्यांचं प्रेम नव्हतं, काहीही नव्हतं. त्यांना जो दिसत होता तो फक्त पैसा. आणि जमादार साहेब तर पूर्णतः विधेय अवस्थेत होते. त्यांना कळतच नव्हतं काय घडतं इथे, कारण त्यांची ब्रह्मानंद टाळी लागले. असंच काही दिवस झालं. जमादार साहेबांचं वय होत होतं. एके दिवशी जमादार साहेबांनी देह ठेवला. ते स्वामी चरणी विलीन झाले. भक्तमंडळी, तेव्हा मात्र त्यांच्या घरच्यांना या स्वामी समर्थ महाराजांचा पैशाचा खूप त्रास होऊ लागला. महाराजांच्या पादुकांवरचे पैसे काढले का त्याचा त्याला भरपूर त्रास होत, काही ना काही होत. शेवटी जमादार साहेबांचा मुलगा जो स्वामी समर्थ महाराजांच्याच आशीर्वादाने झालेला, त्यांनी असं ठरवलं की या पादुकांवरती आलेला जो काय पैसा आहे आणि पादुका आपण कोणाला तरी देऊया. आपल्या घरात असं पण जेवण जे काही शिजतंय ते सगळं मांसाहारी असतं. मग अशा वेळेला त्या पादुका आपल्या घरात ठेवणं हे योग्य नाही. आणि त्या पादुकांवरती आलेला पैसा तर आपल्याला फलतच नाही. त्यांनी तांबट नावाच्या एका हिंदू गृहस्थाला बोलवलं आणि त्याच्या स्वाधीन त्या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आणि त्याच्यावरचं द्रव्य दिलं. आता सगळी लोकांची गर्दी या तांबटाच्या घरी होऊ लागली. तांबटाचा स्वार्थ वाढू लागला, त्याचा लोभ वाढू लागला. त्यांनी त्या पैशातून आपलं स्वतःचं घर बांधलं आणि ते मोठ्यालं घर बांधलं. पण हे सगळं करत असताना त्याला तो भान नव्हता की आपण महाराजांच्याकडे आलेल्या द्रव्यातून आपल्यासाठी वैयक्तिकरित्या घर कसं बांधावं. भक्तमंडळ, ह्या कृतीमुळे तांबटाची अशी काय अवस्था झाली का त्यांनी ते घर, दार आणि त्या पादुकासुद्धा सोडून तो गावाबाहेर पसार झाला. कुठे गेला कोणालाच माहिती नाही. गावकरी मात्र पादुकांचं दर्शन घेत होते, पण त्या पादुकांची योग्यरित्या देखभाल कोणीच करत नव्हतं. मग आता करावं काय? अशा वेळेला काही गावकरी एकत्र आले आणि ते गावकरी एकत्र येऊन त्यांनी असं ठरवलं की ह्या पादुका आपण योग्य ठिकाणी नेऊन देऊया की जिथे आपल्याला जाऊन दर्शनसुद्धा घेता येईल आणि त्या पादुकांची योग्यरित्या रोजची पूजा अर्चासुद्धा होईल. काही गावकरी एकत्र आले आणि त्या पादुका घेऊन ते गावातील एकमुखी दत्त मंदिराच्या पुजाऱ्याकडे गेले. धर्माधिकारी अण्णावाचा हा पुजारी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आल्याचा त्याला फार आनंद झाला. त्यांनी त्या अगदी मनोभावे हातात घेतल्या आणि तो पूजा करत असलेल्या त्या एकमुखी दत्त मंदिराच्या दत्ताच्या पुढे त्या पादुकांची त्यांनी स्थापना केली. काही दिवसांनी इथे सुद्धा गदारोळ झाला. साक्षात दत्तप्रभूंच्या समोर हा चर्मपादुका कसा काय ठेवू शकतो? पण धर्माधिकारी स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांनी सुरुवातीला तर कानाडोळच केला, पण लोकांनी बोंबाबोंब केली. दत्तप्रभूंच्या पुढे चर्मपादुका ठेवणं योग्य नाही. तेव्हा त्याला सर्व गावकरी येऊन म्हणाले की धर्माधिकारी साहेब, तुम्ही एक तर दत्ताची पूजा सांभाळा, नाहीतर त्या पादुका घेऊन त्या दत्त मंदिराच्या बाहेर व्हा.
तुम्हाला चर्मपादुका घेऊन या दत्त मंदिराची पूजा करता येणार नाही. हे ऐकून धर्माधिकाऱ्यांना खूप वाईट वाटलं, कारण ते स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते. महाराजांना ते भजत होते. अगदी चालून आपल्याकडे आलेल्या पादुका आपण कशा काय दूर कराव्यात ते काय त्यांना पटतच नव्हतं. एके दिवशी त्यांनी शक्कल लढवली. दत्ताच्या पुढ्यात जिथे त्यांनी त्या पादुका ठेवल्या होत्या तिथेच एक खड्डा केला आणि त्या पादुका त्यांनी तिथे खाली जमिनीत ठेवल्या आणि वरती संगमरमरच्या पादुकांची त्यांनी स्थापना केली. तीच मंडळी, तेच भक्तगण ज्यांनी त्या चर्मपादुकांवरती आक्षेप घेतला होता, तीच तुत्ते येऊन डोकं टेकू लागली. प्रभू दत्तात्रयांच्या पादुका समजून डोकं टेकू लागली. पण प्रभू दत्तात्रय हे स्वामी समर्थ महाराजांच्या स्वरूपात तिथे होते. प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांचा सहवास तिथे होता आणि प्रत्येक डोकं टेकणाऱ्याला दत्तप्रभू स्वामी समर्थ महाराजांच्या स्वरूपातच तारत होते. त्यातील काही लोकांना ते कळलं, तर काही लोकांना कळलं सुद्धा नाही. भक्तमंडळी, जमादार साहेबांना स्वामी समर्थ महाराजांनी दिलेल्या या पादुका आज सुद्धा मैंदरगिरीच्या एकमुखी दत्त मंदिरात तेथील दत्तप्रभूंच्या समोर आहेत. फक्त एवढंच आहे की त्या संगमरमरच्या पादुकांच्या खाली जमिनीमध्ये आहेत. आपल्याला त्या दिसत नाही आहेत, आपण त्याला स्पर्श करू शकत नाही आहोत. पण दत्तप्रभूंच्या पुढे प्रत्येक टेकलेलं डोकं आहे, प्रत्येक नतमस्तक झालेला भक्त, त्याला साक्षात स्वामी समर्थ महाराज तिथे तारतात, तिथे सांभाळतात. साक्षात स्वामी समर्थ महाराजच दत्तप्रभूंच्या स्वरूपामध्ये त्याचा सांभाळ करतात. मग तुम्ही आज कधी अक्कलकोटला गेलात तर काही अंतरावरतीच मैंदरगी हे गाव आहे. तिथे निश्चित जा. मीही जाणार आता पुन्हा. मी ज्यावेळेला जाईन तेव्हा तिथलं ते दत्त मंदिराचं पूर्ण शूटिंग घेईन, त्या दत्तप्रभूंचं शूट करीन आणि त्या पादुकांचे सुद्धा फोटो काढून आणि तुमच्यापर्यंत पोचवीन, हे मात्र नक्की. तुर्तास आपण त्या यवन कासम जमादाराचं स्मरण करूया, जो स्वामी कृपेने पूर्णतः संकटमुक्त झाला. एवढंच नाही तर त्यानंतर त्यांनी स्वामींचीच चाकरी केली, स्वामींची सेवा केली. आपला कामधंदा सर्व सोडून दिलं. त्याचा त्याला खूप त्राससुद्धा झाला, खूप त्रास झाला. त्याच्या घरच्यांनीच त्यानं हकलवून दिलं, तरी पण तो जरासुद्धा डगमगला नाही, कारण तो स्वामी चिंतनामध्ये मग्न होता. त्याची ब्रह्मानंद टाळी लागली होती. तो ज्या परमोच्च आनंदात होता, तो आनंदाची कोणी कल्पनासुद्धा करू शकत नाही. महाराज सदोदित त्याच्या पाठी होते, त्याच्या जिवंतपणी होतेच होते, पण मरणोत्तर सुद्धा होते आणि आहेत. तेव्हा भक्त मंडळी, त्या यवन जमादाराचं स्मरण करूया, त्या स्वामी लीलेचं स्मरण करूया आणि निश्चित स्वामीचं सुद्धा स्मरण करूया आणि म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे
हेची दान तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.